मी न्यूज मराठी 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलो इचलकरंजी इथं। इचलकरंजी विधानसभेची रणधुमाळी सुरुवात झाली आहे। डॉक्टर राहुल आवाडे यांच्या प्रचार यंत्रणेसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जे दाखल होत आहेत, आपण काय सांगाल इचलकरंजी विधानसभेविषयी? आज राहुल साहेबांचं जे कार्य आहे, माजी आमदार प्रकाशराव आवाडेंनी जे केलेल्या कार्याची पोचपावती म्हणून राहुल आवाडे साहेब प्रचंड बहुमताने इथे निवडून येणार आहेत। आणि आज नितीन गडकरी साहेबांचं इथं विचार ऐकायला हजारोच्या संख्येनं जी जनसमुदाय जमलेला आहे, आपल्या देशाचे महामहिम बांधकाम मंत्री नितीन गडकरींचा आदर्श इथं ठेवून या इचलकरंजीची अशाच पद्धतीनं जडणघडण झाली पाहिजे अशी भूमिका आमची आहे आणि राहुल साहेबांची सुद्धा आहे। आपण काय सांगाल? मी स्वतः माजी नगरसेवक आहे। मी एक इसेकचं सुकृत नगरसेवक म्हणून होतो। राहुल साहेबांचं आणि आवाडे दादांचं मी काम बघून मी सत्ता होऊन त्यांना बिनशर्त त्यांना पाठिंबा देऊन मी माझ्या भागाच्या विकासासाठी काम करायसाठी मी राहुल आवाड्यांना पाठिंबा जाहीर केलो आहे। आणि त्यांनी आमच्या भागातले भरपूर बोर वगैरे मारून पाण्याचा अनेक प्रश्न संपवलेत। आम्ही माळ भागाला राहणारे लोक आहे। आता देखील आम्हाला इलेक्शन झाल्यानंतर मी बोर मारून देतो म्हणून सांगितलेले आहेत। पाण्याची टाकी इथं बांधून द्यायचं मंजूर केलेले आहेत। येणाऱ्या काळात ह्या भागातला पाण्याचा प्रश्न संपवणार आहेत अशी गवाही देऊन आणि आमच्या इकडं आमच्या माळावर कार्यालय नाही, प्लेग्राउंड नाही आहे, ही असलीही कामं त्यांनी आता त्यांच्या माध्यमातून आम्हाला करून देतो म्हणून सांगितलं। म्हणून मी स्वतः माझे नगरसेवक 10 वर्ष भोगवलेला मी राहुल दादांना पाठिंबा जाहीर केलेला आहे। आणि राहुल दादा 100% नव्हे 1001% निवडून येणार आहे। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे।